नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप यांचा कथासंग्रह सावधान. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे काळाला तिरका छेद. एखादा माणूस मनोरुग्ण आहे असं आपण या कथेमध्ये ऐकतोय. त्या माणसाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टी असतील किंवा एक संभाव्य भीती असेल अशी त्याच्या मनात बसली आहे, आणि म्हणून तो तत्सम वेडा झालाय की काय आणि त्याच्यावर उपचार काय करायचे म्हणून तो आला एका इस्पितळात. आता पुढे या कथेत काय घडतंय, त्याची भीती कोणत्या गोष्टीची आहे हे आपल्याला कथेतून उलगडेलच. तर ऐकूयात आपली आजची कथा, काळाला तिरका छेद. माझ्या हॉस्पिटलला नर्सिंग होम असं नाव दिलंय, पण ते केवळ पेशंट आणि त्याचे नातेवाईक यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत एवढ्यासाठीच आहे. खऱ्या अर्थाने ते वेड्यांचे इस्पितळच आहे. प्रत्येक खोलीच्या दाराला बाहेरून भक्कम कडी कुलूप आहे. सर्व खिडक्यांना जाड जाड गज बसवलेले आहेत. सर्व भांडी प्लास्टिकची आहेत. नर्सेस म्हणजे दणदाकड शरीराचे पुरुष आहेत. इतर हॉस्पिटलमध्ये न दिसणाऱ्या अशा आणखी अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक कॉटला आवश्यकता वाटली तर पेशंटला जखडून ठेवता येण्याची सोय, स्ट्रेट जॅकेट्स आहेत, इलेक्ट्रिक शॉक ट्रीटमेंटची उपकरणे आहेत. माझ्याकडे राहणे आणि माझी ट्रीटमेंट खर्चिक आहे. ज्यांच्या खिशाला परवडते असेच लोक माझ्याकडे येतात. पेशंट बरे होण्याचे प्रमाण इतर सर्वत्र आहे तेच माझ्याकडे आहे. नातेवाईकांना एकच समाधान मिळते, पेशंट स्वतः आपले हाल करून घेईल तेवढेच काय ते, बाकी त्याची सर्व व्यवस्था उत्तम असते. जुलैच्या सुरुवातीस मला ते पत्र मिळाले. वर सरकारी शिक्का, AEC शी संबंधित असे ते कोणते तरी ऑफिस होते. आत फक्त 10-12 ओळींचे एक पत्र होते. पत्र इंग्रजीत होते. मतितार्थ असा: लॅबोरेटरीचे रेसिडेंट मेडिकल ऑफिसर डॉक्टर राव 1-2 दिवसांत मला भेटण्यासाठी येणार होते. माझ्या प्रोफेशनल सर्व्हिसेस आणि हॉस्पिटल फॅसिलिटीज यांचा लॅबोरेटरीला कदाचित उपयोग करावा लागणार होता. या भेटीसाठी मी ऑफिसमध्ये हजर राहण्याची कृपा करावी किंवा हे दिवस गैरसोयीचे असल्यास त्यानंतरचे सर्वांत जवळचे सोयीचे दिवस कळवावे. आपला विश्वासू इत्यादी इत्यादी. मी एवढ्यात मुंबई सोडून कुठे जाणार नव्हतो, तेव्हा पत्रावर जरा नवल करण्याखेरीज फारसा विचार करण्याची आवश्यकता नव्हती. डॉक्टर राव आले त्या सकाळी तुफान पाऊस पडत होता. रस्ते भयानक असले पाहिजेत, पण त्यांच्या प्रचंड आलिशान गाडीला काही त्रास पडला नसावा. डॉक्टर राव माझ्यापेक्षा जरा वयस्क होते. आत येताच त्यांनी खुर्ची घेतली, कार्ड काढून माझ्या हाती दिले आणि सिगारेट शिलगावली. आमचे सर्व संभाषण अर्थात इंग्रजीतूनच झाले. मला तुमचं पत्र मिळालंय. अर्थात पत्रात इतर खुलासा काहीच नव्हता. माझ्याकडून तुमची कोणती अपेक्षा आहे? राव काही वेळ माझ्याकडे पाहत बसले व मग शेवटी म्हणाले, तुम्हाला सर्वच सांगितलेलं चांगलं नाही का? आमच्या खात्यात लॅबोरेटरीत म्हणा प्रोफेसर GS आठल्ये गेली 3 वर्षे काम करतायत. तुम्ही त्यांचं नाव ऐकले की नाही मला माहीत नाही, पण त्यांच्या पिढीतले ते एक अग्रगण्य शास्त्रज्ञ आहेत. भारतात येण्यापूर्वी ते कॅल्टेकला न्यूक्लिअर फिजिक्स लॅबमध्ये रिसर्च करीत होते. डॉक्टर भाभांचे ते आवडते विद्यार्थी आणि सहकारी होते. हे सांगितले ते एवढ्यासाठी की तुम्हाला कळावे, आपण एका अत्यंत बुद्धिमान, अनुभवी आणि यशस्वी माणसाची केस हाताळत आहोत. राव यांच्या सांगण्यात अजून विशेष असे काहीच आले नव्हते. गेले 7-8 दिवस प्रोफेसर आठल्ये यांची मनस्थिती ठीक नाही. ही गोष्ट त्यांच्या सहकाऱ्यांच्या तर लक्षात आलेली आहेच, पण स्वतः प्रोफेसरही मला येऊन भेटले होते. त्यांची झोप अजिबात उडालीये. कामावर मन एकाग्र होत नाही. मनात सारखी बेचैनी असते. अर्थात मी सुरुवातीस त्यांना माइल्ड सिडेटिव्स दिली, पण त्यांचा अजिबात उपयोग झाला नाही. शेवटी स्ट्रॉंग डोस दिला तरीही 2-3 तासांपलीकडे त्यांना झोपच येत नाही. त्यांच्यात एवढ्या 6-7 दिवसांत भयानक बदल झालाय आणि त्यांची अस्वस्थता वाढतच चाललीय. स्वतःशीच मान हलवत डॉक्टर राव म्हणाले, अर्थात प्रकरण जर एवढ्यावरच थांबलं असतं तर मी तुमच्याकडे आलोच नसतो. 4 दिवसांपूर्वी प्रोफेसरांच्या मनस्थितीत आणखी बिघाड झाला. एक लक्षण मोठे विचित्र होते. ते सदानकदा रेडिओपाशी बसून राहू लागले.
सारखी वेगवेगळी स्टेशन्स लावून ते बातम्या ऐकत बसायचे. त्यांना ते एक प्रकारचे व्यसनच लागल्यासारखे झाले. लॅबोरेटरीत ते यायचे, पण त्यांच्याबरोबर सतत ट्रान्झिस्टर रेडिओ असायचा. आकाशवाणीवरची सर्व बातमीपत्रे, BBC, व्हॉइस ऑफ अमेरिका, रेडिओ मॉस्को, सारखा रेडिओ चालू असायचा. अर्थात त्यांचे स्टेटस इतके मोठे आहे की त्यांच्या वागण्यावर निदान प्रत्यक्ष तरी टीका करायची कोणाचीच हिंमत नाही. मला प्रथमपासूनच शंका येत होती की हा प्रकार आपल्या पलीकडचा ठरणार आहे. कारण मी शेवटी साधा GP आहे. सिडेटिव्ह किंवा ट्रँक्विलायझर यापेक्षा जास्त मी काही करू शकत नव्हतो. इकडे प्रोफेसरांची अस्वस्थता सारखी वाढतच होती. 4 दिवसांपूर्वी रात्री त्यांना पहिला अटॅक आला. ते एकदम व्हायलेंट झाले. मिसेस आठल्यांनी मला फोन करून बोलावले, पण मी येईपर्यंत ते बरेच शांत झाले होते. मी एकदम एक्स्ट्रीम स्टेप घेतली. त्यांना मॉर्फिया दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांची गाठ घेतली आणि तेव्हाच मी ठरवले की कोणातरी एक्सपर्टची या बाबतीत मदत घ्यायला हवी. एवढ्यासाठी की तुमची गाठ घेतली. तुमची काय अपेक्षा आहे? मी विचारले. तुम्ही एकदा त्यांची गाठ घ्या. एकदा मी येईन, पण वारंवार जमणार नाही. मला जर असे वाटले की त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवायला हवे तर त्यांना इथे आणून ठेवावे लागेल. ते जमणार असेल तरच माझ्या येण्याचा फायदा. तसे ते हुशार आहेत, समंजस आहेत. या बदलात हुशारी, समंजसपणा सगळा नाहीसा होतो. डॉक्टर राव, सर्वांचाच अशा ठिकाणी यायला विरोध असतो. एकदा त्यांची भेट तर घ्या, इफ यू डोंट माइंड. जसं काही मी मनावरच घेणार होतो. हिपोक्रेट्सची शपथ इतकी काही निरर्थक नाही. डॉक्टर राव यांच्याबरोबर मी निघालो. स्टाफला आवश्यक तेवढ्या सूचना दिल्या होत्या आणि मग मी गाडीत चढलो. बाहेर तुफान पाऊस पडत होता. गाडीच्या काचा वर होत्या. बाहेरचे काहीही दिसत नव्हते. आधीच आतली हवा कोंदट होती. सिगारेटही ओढता येत नव्हती. एकदा मला वाटले होते की प्रोफेसर आठल्यांसंबंधी जास्त माहिती डॉक्टर रावना विचारावी, पण मग मी तो विचार रद्द केला. मनात कोणताही पूर्वग्रह उत्पन्न व्हायला नको होता. आणि केसची अर्धवट माहिती मिळाली की तर्क आलेच. मग एखादी पेट थिअरी आली आणि मन असे असते की एकदा असे काही झाले की वस्तुस्थितीचा वस्तुनिष्ठ अभ्यासही कठीण होतो. मन त्याला हवा तो आकार, हवी ती रूपे देऊ लागते. तेव्हा आमचे जे काही संभाषण झाले ते अगदी मामूली होते. प्रोफेसर आठल्यांच्या घरासमोर गाडी थांबली तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. लॅबोरेटरीच्या आवारातच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या बंगल्यांच्या रांगेतला तो एक बंगला होता. तसे डिझाईन चांगले होते, पण सर्वत्र त्याचाच वापर झालेला होता. त्यामुळे त्यातले वैचित्र्य आणि आकर्षण कमी झाले होते. आम्ही दारापाशी पोहोचेपर्यंत दार उघडलेही होते. दार उघडणाऱ्या स्वतः मिसेस आठल्येच असाव्यात व त्यांचे वय 30च्या आसपास असावे असा मी अंदाज केला. त्यांचा नीटच चेहरा आता चिंताक्रांत आणि अतिशय धास्तावलेला होता. प्रोफेसर कुठे आहेत? डॉक्टर रावनी विचारले. काही न बोलता मिसेस आठल्यांनी डावीकडच्या खोलीकडे बोट दाखवले. त्यांच्याकडे माझी पाठ झाल्यावरही त्यांची करुण, आशेची याचना करणारी नजर मला जाणवत होती. पेशंटपेक्षा नातेवाईकांनाच क्लेश जास्त असे मला नेहमी वाटते. खोलीच्या दारावर पडदा होता. आतून गुणगुणल्यासारखा एक बारीक आवाज येत होता. दारावर टकटक करून डॉक्टर राव व त्यांच्या मागोमाग मी आत गेलो. प्रोफेसर आठल्ये एका टेबलापाशी बसले होते आणि आता दाराकडे पाहत होते. त्यांच्या शेजारीच एक ट्रान्झिस्टर रेडिओ होता. त्यातून आवाज येत होता तोच मघाशी आम्हाला ऐकू आला होता. आठल्ये आमच्याकडे पाहत होते, पण त्यांचे आमच्याकडे अर्धवटच लक्ष होते. नजरेत एक प्रकारची व्यग्रता होती. रेडिओवरचा आवाज ते अगदी लक्ष देऊन ऐकत होते हे उघड होते. आठल्यांचे व्यक्तिमत्व ज्याला स्ट्रायकिंग म्हणता येईल अशा प्रकारचे होते. ते बसले होते तरी त्यांची उणीपुरी 6 फुटांची उंची काही लपत नव्हती. शरीरयष्टी उंचीला साजेशीच भरदार होती. वर्ण गोरापान होता. चेहराही बुद्धिमान व करारी होता. पण आता मात्र त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण ताण, एक अनिश्चितता दिसत होती. आम्ही त्यांच्या ऐकण्यात व्यत्यय आणल्याचा त्रासिकपणा त्यांच्या चर्येवर स्पष्ट दिसत होता.
रेडिओचा आवाज कमी करत ते म्हणाले, डॉक्टर, या बसा. काय काम होतं? डॉक्टर रावनी माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले. मला हे नेहमीच होते. अशा माणसांना आपण आजारी आहोत याची कधीच जाणीव नसते. प्रोफेसर, हे डॉक्टर खाचणे आपल्याला भेटायला आलेत. खाचणे? माझ्याकडे भेदक नजरेने पाहत आठल्य म्हणाले, हे नाव मला ओळखीचे वाटते. जस्ट वेट हा. एवढ्यात तुम्ही एखादा प्रबंध लिहिलाय का वैद्यकीय शास्त्रात? खरे म्हणजे मी सर्द झालो. आठल्यांच्या सर्वग्राही बुद्धिमत्तेचे कौतुक वाटले आणि जरासा रागही आला. त्यांनी मला आधीच ओळखले होते. होय, आठल्ये, मीच तो प्रोफेसर. सध्या माझे येथे जवळच एक नर्सिंग होम आहे. डॉक्टर राव यांच्या विनंतीवरून मी इथे आलोय. आठल्यांसारख्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या माणसाशी वेगळ्या रीतीने वागायचे मी ठरवले होते. वरवर दिसणारा हा स्पष्ट वक्तेपणा ही आमच्या अनेक युक्त्यांपैकी एक युक्तीच होती. नर्सिंग होम म्हणजे असायलम? ते मान हलवत म्हणाले. डॉक्टर राव, डू यू थिंक आय एम गोइंग इनसेन? वी विल कीप डॉक्टर राव आउट ऑफ दिस, प्रोफेसर. मी मध्येच म्हणालो. रेडिओवरच्या बातम्या संपल्या का? हां हां हो. या अचानक प्रश्नाने जरा गोंधळून ते म्हणाले, मग मला तुम्ही 10-15 मिनिटे देता का? पण कशासाठी? त्यांची शंका तीव्र झाली होती. तुम्हाला कशाची भीती वाटत नाही ना? एक सरळ आव्हान. भीती? मला? कशाची? अजिबात नाही. मग? ओह, ऑल राईट. ते वैतागून म्हणाले. डॉक्टर राव, इफ यू प्लीज. मी रावना खूण केली. ते बाहेर गेले. खोलीत आम्ही दोघेच होतो. एकमेकांकडे पाहत होतो. मगाशी सुरू केलेली चढाई मी तशीच पुढे सुरू केली. प्रोफेसर आठल्ये, तुम्ही आणि मी दोघेही कामात गुंतलेली माणसे आहोत. दोघांचाही वेळ मोलाचा आहे. म्हणून मी वेळ न दवडता सरळ माझ्या मुद्द्याकडे येतो. 7-8 दिवसांत तुमच्या वागणुकीत जो एक बदल झालाय, त्यामुळे तुमची पत्नी आणि सहकारी यांना तुमच्याबद्दल अतिशय काळजी वाटते. ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली आहे का? काही वेळ ते माझ्याकडे नुसते पाहत बसले व मग अगदी हलक्या आवाजात म्हणाले, त्यासाठी का त्यांनी तुम्हाला इथे बोलावून आणलंय? त्यांना असं वाटतं की मी मेंटल केस आहे? तो फूल्स. त्यांचा अंदाज चुकला असण्याची शक्यता आहे, प्रोफेसर. पण तुम्ही त्यांना विश्वासात घेतले तर जास्त चांगलं नाही होणार का? विश्वासात? त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता. प्रोफेसर, तुमची ही सर्व लक्षणे स्ट्रॉंग अँझायटी न्यूरोसिसची आहेत. तुम्हाला कशाची तरी अतिशय धास्ती वाटते. त्या भीतीने तुमचे काळीच पोखरले गेले, तुमचा तोल सुटतोय. इतरांना तुम्ही हे सांगू शकत नाही का? मला वाटले ते आता माझ्या अंगावर ओरडणारच आहेत. पण त्यांनी स्वतःला कसे तरी सावरले. डॉक्टर खाचणे, ते एका विलक्षण आवाजात म्हणाले, आसपासची सर्व सुबुद्ध माणसे समोर दिसणाऱ्या संकटाकडे पाठ फिरवायला लागली. सर्वनाश समोर दिसत असून सुद्धा निर्बुद्धासारखी मख्ख राहिली. डोळ्यांसमोर कातरडे ओढून झोपलेल्याचं सोंग घ्यायला लागली. तर माणसाची काय अवस्था होईल? असे जर खरोखर झाले तर माणसाला चीड येईल, हे कबूल. पण तुम्ही म्हणता ते संकट कोणते? तुम्हीही त्यांच्यातलेच आहात, ते वैतागाने म्हणाले. सर्वांचीच बुद्धी इतकी कुशाग्र नसते, प्रोफेसर. मी जरा हसून म्हणालो. मला सांगा, माझी ऐकायची तयारी आहे. मागच्या महिन्यात कोणती भयानक घटना घडली? माझ्याकडे ते मोठ्या चमत्कारिक नजरेने पाहत होते. या प्रश्नातच त्यांच्या सध्याच्या स्थितीचे मर्म आहे हे माझ्या ध्यानात आले. मी जरासा विचार केला. प्रोफेसर आठल्यांना काय भयानक वाटेल? त्यांचे क्षेत्र कोणते होते? ॲटॉमिक एनर्जी, अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब. मला एकदम उत्तर सापडले. चीनचा हायड्रोजन बॉम्बचा स्फोट? मी म्हणालो. त्यांच्या चर्येवरूनच दिसले की माझे उत्तर बरोबर होते. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चकाकी आली होती. ते उठून माझ्याजवळ आले.
माझा हात हातात घेऊन ते विलक्षण उत्कंठेने म्हणाले, डॉक्टर खाचणे, तुम्हाला एवढे जर कळते तर तुम्ही गप्प का? रात्री अपरात्री तुम्हाला झोपेतून भयंकर स्वप्नांनी जाग येत नाही? आपल्या डोक्यावरची आकाशातली ही टांगती तलवार तुम्हाला एक क्षणभरही अस्वस्थ करीत नाही? आकाशातून अवचितपणे कोसळणाऱ्या या राक्षसी शास्त्राने होणारी ही भयानक हिडीस हत्या तुमच्या जीवाला घोर लावित नाही? पत्त्याच्या बंगल्यासारखी घरे कोसळतील, लोखंड, पोलाद, दगड सारे सारे वितळून त्यांचा लावारच धगधगत व्हायला लागेल, माणसे मुंग्यांसारखी होरपळून मरतील. हे सारे डोळ्यांसमोर दिसत असून तुम्ही गप्पा कसे बसता? रोजचे आयुष्य तुम्हाला सुचते तरी कसे? प्रोफेसर, तुमची कल्पनाशक्ती इतरांपेक्षा जरा जास्त तीव्र आहे. तुम्ही म्हणता तसे होणे अगदीच अशक्य आहे असे मी म्हणत नाही. त्याबद्दल सर्वसामान्य माणसाला काळजी वाटत नाही असेही नाही. पण सवयीने माणूस कशाबरोबरही राहायला शिकतो. नाहीतरी आपल्यासारख्यांच्या हाती काय ना? ज्यांचे काम याची काळजी करण्याचे आहे ते करतील, पण ते करीत नाहीत. आठल्ये एकदम उसळून म्हणाले, ते तर दगडासारखे थंड आहेत. काही करायचे असते तर त्यांनी यापूर्वीच करायला सुरुवात केली असती. आता फार उशीर झालाय. त्यांना विचारायचे अगदी माझ्या ओठांवर आले होते. तुम्हाला काय माहित, त्यांची तयारी चालू असेलही. पण लागलीच माझ्या ध्यानात आले की आठल्यांना माहीत होते. त्यांना तर नक्कीच. रोज वातावरणातला ताण वाढतोय. ते जवळजवळ स्वगत म्हणाले, रोजच्या बातम्याच बोलक्या आहेत. त्यांची नजर शेजारच्या ट्रान्झिस्टरकडे गेली. कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. माझा जीव तळमळतो, पण इतर कोणाला त्याचं काहीच नाही. असे एखादे संकट आपल्यावर येणार आहे याची जाणीवही नसते. मी आठल्यांचे केलेले निदानच बरोबर होते. ही सर्व डीप एन्झायटी न्यूरोसिसची लक्षणे होती. अण्वस्त्रांच्या राक्षसी संहारक शक्तीची आठल्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांच्या काळजीला आणखीच धार आली होती. कोणत्या प्राथमिक कारणांमुळे ही मानसिक विकृती निर्माण झाली हे शोधून काढण्याचे काम दीर्घ वेळ घेणारे होते. त्यांच्या मनात इतका गुंता झाला होता की त्या कामाला कष्टही खूप पडणार होते. आणि तेवढा वेळ मला मिळेल की नाही, आठल्यांकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल का नाही, या साऱ्याबद्दल मी साशंक होतो. सुमारे 20 मिनिटे मी त्यांच्याशी बोलत होतो. ही एक सर्वस्पर्शी भीती सोडली तर इतर सर्व बाबतीत त्यांचे संभाषण अगदी नॉर्मल होते. मी खेदानेच त्यांचा निरोप घेतला. डॉक्टर राव व मिसेस आठल्ये बाहेर माझ्यासाठी थांबले होते. मी त्यांच्याकडे पाहत मान हलवली. आता मी काहीच करू शकत नाही. मला अशी शंका आहे की आतलं प्रेशर बिल्डअप होत आहे. एवढ्यातच पुन्हा एकदा क्रायसिस येईल. तेव्हा त्यांना माझ्याकडे आणा, मग पाहू काय जमतं ते. मिसेस आठल्ये, आय एम सॉरी. डॉक्टर रावनी मला हॉस्पिटलवर आणून सोडले. तुम्हाला त्यांच्या सुधारण्याची काही आशा वाटते? रावनी विचारले. डॉक्टर राव, 2 गोष्टी आवश्यक आहेत. आपण नॉर्मल नाही हे प्रोफेसर आठल्यांना उमगले पाहिजे आणि नॉर्मल होण्यासाठी सहकार्य द्यायची त्यांची तयारी पाहिजे. दोन्ही गोष्टी मला असंभाव्य दिसतात. मी जो क्रायसिस अपेक्षिला होता तो 9-10 दिवसांनी आला. रात्री 8च्या सुमाराला डॉक्टर रावनी मला फोन केला. आठल्यांना जोराचा अटॅक आला होता. दोघा तिघांनी त्यांना कसे तरी आवरले होते. आता ते मॉर्फियाच्या गुंगीत होते. त्यांना तिकडे आणू का? डॉक्टर राव विचारत होते. मी क्षणभर विचार केला. आठल्यांची प्रतिक्रिया काय होईल याचा मी अंदाज बांधत होतो. त्यांना विलक्षण संताप येणार होता हे तर नक्की. ते शुद्धीवर आले की त्यांच्याशी एक प्रकारचं रॅपो स्थापन करणे मला जमणार होते का? मलाही हे एक आव्हानच होते. ठीक आहे, आणा त्यांना. मी शेवटी निर्णय घेतला. आणि त्यांचा ट्रान्झिस्टरही बरोबर आणा, मी त्यांना सुचवले. प्रोफेसर आठल्यांची केस माझ्या नेहमीच्या पेशंटपेक्षा वेगळी होती. शिवाय त्यांचा स्वाभिमान दुखावला जायला नको होता. या दोन्ही कारणांसाठी मी त्यांच्यासाठी माझ्या स्वतःच्या क्वार्टर्सच्या वरची एक खोली तयार करून घेतली. हॉस्पिटल ही उंचीवर आहे. त्या खोलीच्या खिडक्यांतून खूप दूरवर नजर पोहोचू शकत असे. निरभ्र रात्री तर मुंबईच्या दिव्यांचा झगझगाटही दिसू शकत असे. आठल्यांना आणले तेव्हा ते डीप कोमामध्येच होते. डॉक्टर रावना मी परत पाठवले.
मिसेस आठल्यांची ही मदत लागण्याची शक्यता होती. आठल्ये आता जरी शांतपणे निजल्यासारखे दिसत असले तरी त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी एक भयानक संघर्ष, प्रक्षोभ उसळत होता. ते जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा मी तिथे हजर असायला हवे होते. त्यांचा कोमा किती वेळ टिकेल याची शाश्वती नव्हती. दर अर्ध्या तासाने मी त्यांच्या खोलीत चक्कर टाकीत होतो. 11:30च्या सुमारास ते एकदम शुद्धीवर आले. स्नॅप! सुदैवाने मी तिथे हजर होतो. त्यांची नजर अपरिचित खोलीवरून फिरली आणि माझ्यावर स्थिरावली. 1 सेकंदभरच त्यांनी विचार केला. डॉक्टर खाचणे, तुम्ही इथे कसे? मी कुठे आहे? प्रोफेसर आठल्ये, तुम्ही माझ्या नर्सिंग होममध्ये आहात. नर्सिंग होममध्ये? ते कॉटवर ताडदिशी उठून बसले. मला इथे कोणी आणलं? दिस इज अन आउटरेज. शेमफुल. त्यांचा राग क्षणभरच टिकला. एकदम त्यांच्या डोळ्यात ती छटा आली. इकडे तिकडे पाहत ते म्हणाले, डॉक्टर खाचणे, पुढे काय झालं? आपल्या सरकारने काही स्टेप्स घेतल्या की नाहीत? प्रोफेसर, तुम्ही कशाबद्दल बोलता आहात? म्हणजे तुम्हाला माहित नाही? त्यांचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता. रात्री 8च्या बातम्या तुम्ही ऐकल्या नाहीत? सॉरी, मी कामात होतो. काही विशेष होतं का? काही विशेष होतं का म्हणून काय विचारता? चीनी सरकारचे अल्टिमेटम तुमच्या कानावर आलं नाही? तुम्हाला कोणी काही सांगितलं नाही? पुन्हा एकदा सॉरी. तुम्ही तरी सांगा प्रोफेसर. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकायला लागले होते. चुंबी खोऱ्यात गेल्या आठवड्यात एक इन्सिडेंट झाला ना. तसे नेहमीच होत असतात आणि होत राहणारही. पण या खेपेला त्यांनी मुद्दाम प्रोव्होकेशन केलेलं आहे आणि आता त्यांनी भारत सरकारला एक उद्दाम धमकी दिली आहे. त्यांनी घालून दिलेल्या मर्यादेपर्यंत भारताने आपली मुलकी व लष्करी अधिकारी 24 तासांच्या आत मागे घ्यावेत. नाहीतर काय प्रोफेसर? नाहीतर परिणामाला तयार राहावे. उद्या रात्री 8ला त्यांची ही 24 तासांची मुदत संपते. त्यांच्याकडे पाहताना मला त्यांची विलक्षण कीव आली. एकदा माणूस भरकटायला लागला की मग त्याला काही मर्यादाच राहत नाहीत. प्रोफेसर आठल्ये, मी शक्य तेवढ्या समजूतदार आवाजात म्हणालो, मी हा ब्रॉडकास्ट ऐकलेला नाही आणि इतर कोणी ऐकला असेल असे मला वाटतच नाही. पण असे कसे होईल? मी स्वतः... ते ओरडत होते पण मी त्यांना मध्येच अडवले. त्यांचा ट्रान्झिस्टर पुढे केला. प्रोफेसर, हा तुमचा रेडिओ. आता रात्रीचे 12 वाजलेत. तरी पश्चिमेकडची अनेक स्टेशन चालू आहेत, ती लावा. पलीकडच्या खोलीत टेलिफोन आहे. तुमची इच्छा असली तर मुंबईतल्या सर्व दैनिकांना, PTIला, APला, कोणालाही फोन करा. तुमची स्वतःची खात्री करून घ्या. केवळ माझ्यावर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे त्यांनी एक जळजळीत नजर टाकली आणि ट्रान्झिस्टर जोराने जवळ घेतला. 10-12 मिनिटे ते एकामागोमाग एक अशी वेगवेगळी स्टेशन्स लावित होते. दंगलींचा, लहान सहान चकमकीचा, अपघातांचा उल्लेख नेहमीप्रमाणे सर्वत्र होता. पण आठल्ये म्हणत होते ती बातमी खोटीच नव्हती. त्यांनी ट्रान्झिस्टर रागाने दूर सारला. चला दाखवा बरं तुमचा टेलिफोन. ते खेकसले. रात्रीचे 12 वाजून गेले होते. तरी सर्व वृत्तपत्रांच्या ऑफिसमधून न्यूज डेस्कवर कोणी ना कोणी हजर होतेच. प्रोफेसरांनी एकामागोमाग एक असे 6 फोन केले आणि शेवटी फोन खाली ठेवून ते गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत उभे राहिले. पण मी प्रत्यक्ष माझ्या कानांनी ऐकलं की... ते गप्प बसले. मी जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. प्रोफेसर, मी तुम्हाला खोटे ठरवत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकेन. चला, तुमच्या खोलीत चला. माझा संशय घेऊ नका. आय वॉन्ट टू हेल्प यू. या. त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 2 तास होतो. त्यांच्यापासून काही लपवण्यात अर्थच नव्हता. डिल्युजन, हॅल्युसिनेशन यांबद्दलची बरीचशी प्राथमिक माहिती मी त्यांना दिली. त्यांचा उद्भव का व कसा होतो आणि त्यांच्याविरुद्ध काय उपाय योजायला हवेत याची सांगोपांग चर्चा केली. प्रोफेसर, मला वेळ आणि सहकार्य द्या. आपण दोघे मिळून याच्यावर मात करू. मी शेवटी म्हणालो. मी त्यांचा निरोप घेतला तेव्हा पहाटेचे 2 वाजले होते. आठल्ये बाह्यतः तरी शांत झालेले दिसत होते. आत काय विचार चालले होते याची कल्पना येत नव्हती.
रात्रीसाठी मी मुद्दाम त्यांना कोणतेही औषध दिले नाही. पहाटे 5च्या सुमारास मी त्यांच्या खोलीत एक चक्कर टाकली. ते शांतपणे झोपलेले होते. 7ला मिसेस आठल्यांचा फोन आला. प्रोफेसर आता ठीक आहेत व त्यांना 9च्या सुमारास भेटायला जायला हरकत नाही असे मी सांगितले. तोपर्यंत आठल्ले जागे झाले होते. जागरणामुळे डोळे जरा लाल झाले होते एवढेच. बाकी ते नॉर्मल दिसत होते. मिसेस आठल्ये, डॉक्टर राव हे खोलीत असतानाच मी सुचवले की प्रोफेसर आठल्यांनी आणखी काही दिवस नर्सिंग होममध्येच राहावे. एका रात्रीत त्यांच्यात झालेली सुधारणा पाहून मिसेस आठल्ये व डॉक्टर राव यांनी ती सूचना मान्य केली. प्रोफेसर काहीच बोलले नाहीत. दुपारी 4च्या सुमारास मी आठल्यांच्याच खोलीत चहा घेतला. त्यांच्यात अगदी सूक्ष्म असा बदल झाला होता, पण तो मला जाणवला. निरभ्र आकाशावर एखाद दुसराच पांढऱ्या ढगाचा ठिपका दिसावा तसा तो अनिश्चित भाव मधूनच त्यांच्या चेहऱ्यावरून जात होता. मी यावर विचार करीत असतानाच आठल्ये एकदम म्हणाले, डॉक्टर, यात तुमच्या हॉस्पिटललाच एखादे तळघर आहे का हो? का बरे? आधी त्यांच्या प्रश्नाचा रोखच मला समजला नाही. मला या खोलीत चैनच पडत नाही, कम्फर्टेबलही वाटत नाही. तुम्ही जर मला खाली तळघरात शिफ्ट केलं तर बरं होईल. मला त्यांच्या शब्दांनी धक्का बसला. बसायला नको होता. त्यांचे मन इतक्या लवकर ठिकाणावर येईल ही अपेक्षा चुकीची होती. त्यांच्या त्या विलक्षण भीतीची छाया परत एकदा त्यांच्या मनावर पसरायला लागली होती. प्रोफेसर, आय एम सॉरी. तशी जर सोय असती तर मी तुमच्या मनासारखे खास केले असते. पण ही इमारत नवीन आहे आणि जाऊ द्या. इट डझंट मॅटर. आठल्य म्हणाले. काही वेळेपुरती त्यांची व्यग्रता कमी झाली, पण मी निघालो तेव्हा ते म्हणाले, डॉक्टर, एक विनंती आहे. मला इथे अगदीच औचित्यपणे आणलेलं आहे, नाहीतर मीच ते बरोबर आणले असते. माझ्यासाठी काही कागद आणि पेन असे काही पाठवून द्याल का? अवश्य. संध्याकाळभर माझ्या मनात प्रोफेसर आठल्यांचाच विचार सारखा येत होता. दर अर्ध्या पाऊण तासाने कोणीतरी त्यांच्या खोलीत चक्कर टाकीत होते. ते कॉटवर पडून राहिलेले होते. अधूनमधून ट्रान्झिस्टरवर देशी विदेशी बातम्या ऐकत होते. त्यांच्याशी संभाषणाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. 8:15च्या सुमारास मला नोकर तातडीने बोलवायला आला. मी त्याच्या मागोमाग आठल्यांच्या खोलीत गेलो. ते कॉटवर बसले होते. विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरच्या रेडिओकडे पाहत होते. मी आत येताच त्यांची भयंकर नजर माझ्याकडे वळली. 1-2 आवंढे गिळल्यावरच त्यांना बोलणे शक्य झाले. त्यांचा आवाज घोगरा येत होता. आलात डॉक्टर? या, प्रत्यक्षच ऐका. ट्रान्झिस्टरचा आवाज त्यांनी जरा मोठा केला. ये आकाशवाणी है. अब आप देवकी नंदन पांडे से हिंदी में समाचार सुनिए. तो चिरपरिचित आवाज कानांवर आला. पण बातम्या नेहमीच्याच होत्या. कोठे संप, कोठे निदर्शने, कोठे पूर, कोठे मंत्र्यांची उद्घाटनाची भाषणे. रोजचाच मसाला. पण प्रोफेसर आठल्ये इतके का बेदरले होते? ते माझ्याकडे अशा भकास, जळजळीत, वेडपट नजरेने का पाहत होते? ऐकलेत? आता पटले? ते पुटपुटले. प्रोफेसर, बातम्यात विशेष काहीच नव्हते. त्यांच्यावर या वाक्याचा अनपेक्षित परिणाम झाला. कॉटवरून उसळी घेऊन ते खाली आले. माझ्या समोर उभे राहिले. हातवारे करीत मोठमोठ्याने ओरडायला लागले. रोजच्याच बातम्या? माय गॉड, तुमचे कान काय फुटलेत का? 8 वाजता अल्टिमेटमची मुदत संपताच चीनने भारतावर हल्ला चढवलाय. हे नाही ऐकलं? त्यांच्या प्रचंड विमानांनी कलकत्ता आणि दिल्ली यांच्यावर अणुबॉम्ब टाकलेत. हे नाही ऐकलं? प्रेसिडेंटने आणीबाणी पुकारून सर्व सत्ता हाती घेतलीये. हे ऐकलं नाहीत? उद्योगधंद्यांच्या आणि मोठ्या शहरांच्या केंद्रांपासून सर्व नागरिकांनी शक्य तितके दूर जावे. ही आज्ञा तुम्ही ऐकली नाहीत? अहो, मग ऐकलं तरी काय? असे शुंभासारखे उभे काय राहिलात? पुढचे टार्गेट मुंबई. मुंबईवर अणुबॉम्ब पडणार आहेत. लक्षावधी माणसे मरणार आहेत. आणि त्यांचा आवाज चिरकला. भयाने आणि असहाय्यपणे त्यांचा चेहरा विकृत झाला. आम्हाला काहीच कल्पना नसताना त्यांनी एकदम दाराकडे झेप घेतली. आम्ही त्यांना कसे तरी आवरले.
या अवस्थेत त्यांना बाहेर जाऊ देणेच शक्य नव्हते. मला सोडा, सोडा, ते ओरडत होते. तिकडे माझी पत्नी एकटी आहे. निदान तिला तरी वाचवायची खटपट केली पाहिजे. सोडा ना हो. अहो, ती एकटी आहे तिकडे. त्यांना सर्व भ्रम होत आहे हे माहीत असूनही त्यांच्या तळमळीने आणि दुःखाने माझ्या मनाला चटका बसला. कारण आठल्यांच्यासाठी ते सर्व निदान त्या क्षणापुरते तरी खरे होते. ते काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. विकारांचा हा प्रक्षोभ त्यांना फार वेळ सहन होणे शक्यच नव्हते. फार वेळ या ज्योतीचा दाह सहन होणार नव्हता. काही वेळातच त्यांना केवळ थकव्याने ग्लानी आली. ते खाली कोसळले. त्यांना झोपेचे एक इंजेक्शन देऊन मी बाहेर निघालो. ट्रान्झिस्टर हिंदीतून बातम्या ऐकवीतच होता. प्रत्येक रोग्याच्या केसमध्ये व्यक्तिशः इन्व्हॉल्व्ह होणे अशक्यच असते. प्रोफेसर आठल्यांना दीर्घकाळ ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे असा विचार मनात येऊन गेला होता. रेडिओवरच्या बातम्या हा त्यांच्यासाठी ट्रिगर सारखे काम करीत होता. एवढे एक ध्यानात आले होते. पुढच्या तपासात आणखी काय काय निघणार होते याची काही कल्पना सुद्धा करता येण्यासारखी नव्हती. निदान सध्या तरी ते शांतपणे झोपलेत. उद्या सकाळपासून काहीतरी निश्चय करायला हवा. तरी सुद्धा किती चमत्कारिक भास, असे काहीतरी विचार मनात येत होते. मनाचे किती जरी पैलू खुले केले तरी आणखी तितकेच अगम्य आहेत. ही जाणीव पुन्हा एकदा आणि प्रकर्षाने झाली. माझी झोप अतिशय सावध आहे. त्या किंचाळीच्या पहिल्या आवाजाबरोबर मला जाग आली असली पाहिजे. एक क्षणभरच मी त्या आवाजाचा वेध घेत राहिलो. ती किंचाळी पुन्हा आली. लांबच्या लांब, आर्त, वेदनेने ओतप्रोत भरलेली. एका अर्धवट हुंदक्यात संपली. आवाज वरून आला होता. प्रोफेसर आठल्यांची खोली. 8-10 सेकंद मी त्यांच्या खोलीपाशी पोहोचलोही होतो. आम्ही बाहेरून कडी लावून घेतली होती. ती अजून तशीच होती. मी ती सरकावली आणि दार उघडले. आतून एक जळका दर्प आला. मी दारातल्या दारातच थबकलो. खूप चमत्कारिक दृश्य पाहायची सवय असलेल्या मलाही त्या दृश्याने खरोखर धक्का दिला. आधी माझी नजर कॉटकडे गेली होती. कॉट रिकामी होती आणि मग मला खुर्चीच्या पायाजवळची ती काळी आकृती दिसली होती. अजूनही तिच्यातून धूर निघत होता. मनात एक भयानक शंका आली होती आणि धडधडत्या काळजाने मी पुढे सरकलो होतो. खुर्चीच्या पायाशी प्रोफेसर आठल्येच पडले होते. पण ते आता ओळखू येत नव्हते. कारण त्यांच्या सर्व शरीराचा जळून कोळसा झाला होता. 10 सेकंदांपूर्वीच ते जिवंत होते. त्यांची किंकाळी मी ऐकली होती आणि आता भट्टीतून काढलेल्या एखाद्या लाकडासारखा त्यांचा कोळसा झाला होता. निखारा झाला होता. माझ्या मागे मला पावले ऐकू आली. मी गरकन वळलो. दारापाशी आलो. तिथे आलेल्या गड्याला पोलिसात वर्दी द्यायला सांगितली आणि दार आतून बंद करून घेतले. बंद खोलीत शरीर, तसे एका बंद अवकाशात मनही सापडले होते. विचारच अशक्य झाला होता. आठल्यांना मृत्यू आला कसा? त्यांच्या शरीराव्यतिरिक्त इतर कुठेही आगीची, ज्वाळेची एवढीशी सुद्धा खूण नव्हती. त्यांच्या शरीराला स्पर्श करणारा खुर्चीचा एक पाय जरा होरपळला होता. पण ते मागून झाले होते. आधी आठल्यांना मृत्यू आला होता. ते खाली कोसळले होते. मग खुर्चीला जर अशी धग लागली होती. पण हे झालेच कसे? टेबलासमोरची खिडकी उघडी होती. लांबवरची दिव्यांची रास काळ्या आकाशावर झगमगत होती. वाऱ्याची एखाद दुसरी झुळूक खोलीत येत होती. पण माझ्या अंगावर काटा उभा राहिला तो त्या वाऱ्याने नाही. माझ्या डोळ्यांसमोर असे काहीतरी घडले होते की ज्याचे स्पष्टीकरण मला देताच येत नव्हते. जे सर्व सृष्टी नियमांच्या विरुद्ध होते आणि त्यानेच माझा जीव शहारून गेला होता. मला त्याच वेळी टेबलावरचा तो फडफडणारा कागद दिसला. मी एकदम टेबलापाशी आलो. आठल्ये शेवटी टेबलापाशी बसले होते. शेवटच्या क्षणी ते काही लिहित होते का? मनात एकदम एक विलक्षण उत्कंठा जन्माला आली. मी आणखी पुढे वाकलो. आठल्यांनीच तो मजकूर लिहिला होता यात शंका नव्हती. पोलिसांना यायला अवकाश होता. तेवढ्या वेळात मी ते कागद वाचून काढले. पुढे पोलिसांच्या परवानगीने त्याची नक्कलही करून घेतली. एखाद्या गुंगीतून जाग यावी तसा मी जागा झालो.
काहीतरी भयंकर घडणार असल्याची जाणीव मनाला टोचत होती. डोळे उघडले, समोर रेडिओ दिसला आणि एकदम भानावर आलो. युद्ध, चीनची युद्ध, अणुबॉम्बचा वापर. मनात सुटकेची कल्पना आली. खोलीचे दार बाहेरून बंद आहे, खिडक्यांना जाड जाड गज आहेत. एखाद्या वेड्यासारखा खोलीभर भिरभिर फिरत होतो. वेड्यासारखा, हे वेड्यांचंच इस्पितळ आहे. रेडिओ लावला. दिल्ली बंद, कलकत्ता, पाटणा, लखनौ सर्व बंद. त्या शहरांची राखरांगोळी झालेली असेल. 19 मीटरवर एक लष्करी आवाज मोडक्या इंग्रजीत काहीतरी बोलतोय. लोकांना धीर द्यायचा प्रयत्न करतोय. आता शेवटच्या क्षणी VOA, BBC सर्व हळहळणारे निरीक्षक, लांबून चुकचुक करणारे. भारताचा चुराडा होतोय. पूर्वीच्या चुका, पूर्वीचे पातके, हलगर्जीपणा, भोळसटपणा, मानसिक दौर्बल्य, सिन्स ऑफ आवर फादर्स. आता काय करू? कुठे जाऊ? आणि इथली माणसे तर अगदी मुक्या बहिऱ्यासारखी वागतात. सगळे कसे सामसूम वाटावे की तेच सर्व वेडे आहेत आणि मी एकटा शहाणा आहे. का सगळे पळून गेलेत? काय उपयोग आहे आता? पळून पळून कुठे पळणार? लाल ज्वाळांचा तो राक्षस तुम्ही जिथे असाल तिथे तो तुम्हाला गाठणार आहे. आणि जरी चुकून माकून जिवंत राहिलात तरी पुढचे आयुष्य इतके भयंकर होणार आहे की त्यापेक्षा मरण परवडले म्हणाल. या अणु राक्षसाची एक नजर पुढच्या सर्व पिढ्या राक्षसी निबचतात. नीमा, तू कुठे आहेस? काय करतेस? माझ्यासाठी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असशील नाही का ग? या चांडाळांनी मला इथे कोंडून ठेवलंय. शेवटच्या क्षणी आपण एकमेकांपाशी हवे होतो. आपण इतके दिवस जीवाला जीव दिला. शेवटच्या क्षणी मात्र आता फार वेळ नाही. मुंबईच्या लक्ष्यावर त्यांची विमाने निघालीही असतील किंवा एखादे क्षेपणास्त्र काळे आकाशातून आगीच्या धगधगत्या रेषेवरून उतरत येईल. मग शेवट. माझा अंदाज चुकलेला नाही. आकाशात प्रचंड विमानांची घरघर ऐकू येते. सर्च लाईटचे झोत वरचा काळोख कापीत विमानांचा वेध घेत आहेत. विमानविरोधी तोफा धडधडत आहेत. ट्रेसर बुलेट्सनी काळ्या रात्रीवर धगधगती जरतारी बेलबुट्टी चितारली. पण त्यांना लक्ष सापडलेलं नाही. पहिला बॉम्ब बंदराच्या भागात पडला असावा. लखलखाटाने दाही दिशा उजळून गेल्यात. रसरस्ता अग्निगोल सावकाश सावकाश आकाशात चढतोय. मला एकदा त्याचं दर्शन झालंय आणि आता मृत्यू अटळ आहे. त्या गोलाच्या गर्भात लाल, पिवळ्या, सोनेरी छटा तरळत आहेत. आता सर्व काही संपलंय. शेवटी एक भयाण शांतता लाभलीय. लक्षावधी लोकांचे प्राण हरण करणारा हा भीषण राक्षसी गोल असुरी आनंदाने तरंगतोय. आता मला त्याची भीती वाटत नाही. कारण राग, भीती, प्रेम यांना काय अर्थ उरलाय आता? सर्व भूभाग सोनेरी जिलईने चमकतोय. प्रत्यक्षात तिथे सर्व द्रव्यांचा वितळून रस झालाय आणि हा धगधगता अग्निरस आता वाहायला लागलाय. एवढ्यातच पहिली शॉक वेव्ह येईल आणि मग हीट वेव्ह येईल. मग सर्व काही खलास. नीमा, शेवटच्या क्षणी तुझीच आठवण मनात आहे. नीमा, नीमा, नीमा. असा तो चमत्कारिक कागद. शेवटच्या अक्षरापाशी पेन कागदावरून घसरत गेले होते. तिथे एक लांब फराटा उमटला होता. प्रोफेसर आठल्यांच्या मृत्यूचे कारण शेवटपर्यंत समजलेच नाही. ते भाजून मरण पावले हे खरे, पण ही ज्वाला, ही आज, ही धग कोठून आली? सर्वांचीच मती या ठिकाणी गुंग झाली होती. माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या शेवटच्या पत्रात रेखाटलेला देखावा सारखा उभा राहत होता. त्यांना तो अनुभव येत होता किंवा आल्यासारखा वाटत होता. सायकोसोमॅटिक सिम्पटम्स इतक्या अखेरच्या थराला जातील? सायकोसोमॅटिक स्टिग्माच्या तुरळक केसेस सर्वांना माहिती आहेत. एखादा डाग, एखादा व्रण किंवा डोकेदुखी, तोतरेपणा, पाल्पिटेशन, शरीराचा थरकाप इत्यादी. पण ती शक्ती शरीरातलीच असते. येथे ते कसे लागू होईल? आणि प्रोफेसर आठल्यांना त्यांच्या डोळ्यांसमोर दिसलेले दृश्य
खरोखरच इतके असंभाव्य होते का की ते अशक्य म्हणता येईल? कधी काळी असा संघर्ष, असा हल्ला होणारच नाही असे कोण म्हणू शकेल? उलट आजकालची परिस्थिती तर अशी आहे की असा हल्ला होण्याचीच शक्यता जास्त आहे. मला वाटायला लागले की घडण्यासारखा पण जरा पुढच्या काळातलाच एक प्रसंग आठवल्यांना त्या रात्री दिसत असावा. मी यावर जसजसा जास्त विचार करायला लागलो तसतशी एक अविश्वसनीय वाटणारी चमत्कारिक अशी कल्पना माझ्या मनात दृढमूल व्हायला लागली. हाती आलेला सर्व पुरावा पाहिल्यावर माझी निदान स्वतःपुरती तरी खात्री झाली की काही अपवादात्मक योगायोगाने प्रोफेसर आठवल्यांचा मनाचा, बुद्धीचा, मेंदूचा, अस्मितेचा, आत्म्याचा, कशाचाही म्हणा संबंध काही काळापुरता भविष्यातील एका कालखंडाशी जमला होता. झालेल्या प्रकाराला या एका स्पष्टीकरणाखेरीज दुसरे कारण सापडतच नाही. काही काळपर्यंत प्रोफेसर आठवले किंवा त्यांच्या शरीराचा द्रव्य संच भविष्यातील एका कालखंडाशी एकरूप पावला होता. तिथे घडत असलेल्या घटनांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. त्यांच्या आसपासच्या कोणत्याही निर्जीव वस्तूंवर कसलाही परिणाम झाला नव्हता. याचे कारण हेच. हे कसं शक्य असं तुम्ही म्हणाल, आणि मला तरी त्याचं उत्तर कुठे माहिती आहे. प्रोफेसर अणुसंशोधनात गुंतलेले असायचे. त्या प्रभावी उत्सर्गाचा तर त्यांच्या मेंदूवर काही परिणाम झाला नसेल, किंवा काही एका अनामिक पण विलक्षण तीव्र भीतीने त्यांचे मन ग्रासले होते. त्या अपूर्व ताणाखाली तर त्यांची स्वतःची कालगणना विस्कळीत झाली नसेल, किंवा भविष्यातल्या अणुस्फोटाच्या भयानक उद्रेकात अवकाशकालाचा पटच विस्कटून एखादा धागा मागे भूतकाळात आला नसेल. पण मला या विविध उत्पत्तीत फारसे रहस्य राहिलेले नाही. मनाच्या विचाराने एक वेगळीच वाट घेतली. मी मनाला सतत हा प्रश्न विचारित असतो. प्रोफेसर आठवले किती वर्ष भविष्यात गेले होते? 1 वर्ष? 2? 5? आजची परिस्थिती अशी आहे की वरील कोणतीही शक्यता असंभवनीय मानता येत नाही. निदान मी मानित नाही. आय एम अ मॅन हू टेक्स नो चान्सेस. हॉस्पिटल खाली जमिनीच्या गर्भात 20 फूट खोल असे एक प्रशस्त, सर्व सुखसोयींनी युक्त, हवा, पाणी, अन्न यांचा बराच पुरवठा कायम असणारे तळघर बांधायला मी सुरुवात केली आहे. ही होती आपली आजची कथा, काळाला तिरका छेद. डॉक्टर खाचणेंनी कथेच्या शेवटी ज्या शक्यता वर्तवल्या आहेत त्यांच्यापैकीच एखादी शक्यता असेल का? भविष्यात असा संभाव्य धोका तुम्हालाही दिसतो का? आणि असेल तर त्यासाठी त्यांनी आत्तापासूनच उपाययोजना म्हणून तळघर बांधायला सुरुवात केली आहे याचं मला काही विशेष नवल वाटलं नाही. कारण आत्ता आपण जे काही पाहतोय, जवळजवळ विश्व हे 3ऱ्या महायुद्धाच्या मार्गावर आहे असं आपण बऱ्याचदा ऐकतो. त्याच्यामुळे जर अशी कथा आपण याच्यात ऐकली तर काही नवल वाटलं नसावं. किंवा असंही असू शकतं की डॉक्टरांना फक्तच या सगळ्या कल्पना वाटत असतील, त्यांचे भास असतील. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे मला नक्की कळवा. मी आशा करते की कथा तुम्हाला आवडली असेलच. खूप छान वेगळ्या पद्धतीचा विचार होता, पण तरीही आत्ताच्या काळाशीही सुसंगत असा होता. पण त्याबरोबरच तुम्हाला माझं वाचनही आवडलं असेल अशी मी आशा करते. आणि जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि भेटूयात लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.